नमस्कार, मी अश्विनी. आशू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त आपण हुलग्याची आमटी किंवा हुलग्याचा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी मस्त आपण मोडाचं हुलगं घेतलेलं आहे. आणि त्याआधी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी छान असं साफ करून घेतलेलं आहे हुलगं. आणि आपल्याला 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. इथं हुलगा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घेते आणि कुकरला मी 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहे. बघत असाल तर 3 शिट्ट्यामध्ये आपलं हुलगही छान शिजलेलं आहे. आणि आपल्याला आता मसालाही वाटून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक मूठभर म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. अगदी 1 चमचाभर भाजलेलं सुक्क खोबरं, अगदी छोटा चमचा जिरं आणि 5-6 लसूण पाकळ्या आपल्या एवढं लागणार आहे. आणि 1 चमचा मी वाटायला हुलगं सुद्धा घालणार आहे. आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे म्हणजे टेस्ट छान येते. आणि थंडीच्या महिन्यामध्ये अतिशय पौष्टिक असं आपलं हुलग्याचा रस्सा किंवा हुलग्याची आमटी होते. तर आणि आता मस्त आपण बारीक करून घेणार आहोत. इथे आपण वाटाही छान बारीक करून घेतलेला आहे. आता फोडणी घालून घेऊया. इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेलही घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाले की आपल्याला घालायचं आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की घालायचं आहे जिरं. जिरं मोहरी छान तडतडले की आपल्याला घालून घ्यायचं आहे कढीपत्ता. आणि त्याचबरोबर आपल्याला लाल तिखट 1 चमचा आणि हळद पावडर घालून घेतलेली आहे. आणि जे आपण वाफवून ठेवलेलं हुलगा आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे. हुलगा घातलं की त्याचबरोबर आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. जो आपण मसाला वाटून ठेवलेला आहे सर्व मसाला आपण घालून घेणार आहोत. मसाला घातला की आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहोत आपण. आणि मिक्स करून घ्यायचं. छान एक जीव झालं पाहिजे आणि छान एक दणकून उकळी आली की आपली आमटी तयार. आणि आमटी जेवढी पातळ असेल तेवढी टेस्टी लागते. बाजरीच्या भाकरी संग तर खूपच छान लागते. आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं मीठ घालून घेणार आहे मी. जेव्हा आपण हुलगा शिजायला घातलं होतं त्यावेळेस मीठ घातलं होतं. त्यासाठी आपण अगदी काळजीपूर्वक मीठ घालायचं आहे आता. आणि छान एक दणकून उकळी आली की आपली आमटी तयार झालेली आहे. बघत असाल 5-6 मिनिटांनी छान अशी दणकून उकळी आलेली आहे. आणि खूप छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे. जसं जसं थंड होत जाईल तस तसे मस्त तवंग येत जातो म्हणजे तरी येत जाते. बघत असाल तर मस्त आपली हुलग्याची आमटी तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर लागते. खायलाही खूप छान लागते. आणि थंडीमध्ये नक्की ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.